अलंकृत भाषेमध्ये आणि मृदू भाषेमध्ये आपल्याला संविधानाचं महत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असाल तर शांत बसताना बघा या ठिकाणी आज आपण आपल्या शाळेमध्ये भारतीय संविधान दिन साजरा करत असताना शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय वाता सर, त्याचबरोबर माझे सर्व परम आदरणीय सर्व गुरुजन वर्ग, गुरुजन बंधू भगिनी, सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, बघा बाळांनो लक्षात घ्या की संविधान दिन हा 26 नोव्हेंबरला का साजरा केला जातो याची पार्श्वभूमी सरांनी सांगितलेली आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचं संविधान स्वीकारण्यात आलं आणि नंतर 26 जानेवारी 1950 रोजी त्याची अंमलबजावणी झाली आहे। तर असं हे भारताचं संविधान, या संविधानाचा विशेष काय आहे बघा, पण भाऊ असतील तर ते काही विशिष्ट वेळेपर्यंत एकत्रित नांदतात, परंतु जेव्हा मोठे झाले की त्यांची लग्न झाली का ते वेगवेगळे होतात, 2 घरं होतात, एकाची 2 घरं होतात। सांगण्याचं तात्पर्य घरातली माणसं एकत्रित राहू शकत नाही, गाव एक विचाराने राहू शकत नाही, परंतु संविधान हे एकमेव असं आहे की या संविधानामुळे 10 धर्म एकत्रित राहतात, 142 कोटी जनता एकत्रित राहते, 28 घटक राज्य एकत्रित राहतात, 8 केंद्रशासित प्रदेश एकत्रित राहतात आणि जवळजवळ 6,500-7 हजार जाती एकत्रित राहतात। ह्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम कोण करतंय? संविधान करतं आणि म्हणून हे संविधान खूप महान आहे। आणि या संविधान लिहिण्यासाठी त्या संविधान कर्त्याने खूप मोठे परिश्रम घेतलेले आहेत की ज्यांना एकदा लंडन लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना त्यांना ज्या ठिकाणी थांबायचे, सकाळी एकदाच जेवण मिळायचं, दुपारी जेवण नसायचं, डायरेक्ट रात्री जेवण, मग ते लायब्ररीमध्ये जेवण वाचन करत असताना त्यांना भूक लागायची, पण त्या लायब्ररीचा नियम होता की इथे फक्त वाचायचं, जेवायचं नाही। पण बाबासाहेब आंबेडकरांना वाचन करता करता दुपारी भूक लागायची, म्हणून सकाळी जे काही 2-3 पाव मिळायचे त्याच्यात 1 पाव आणि भाजी घेऊन ते लायब्ररीमध्ये जायचे आणि 3-4 तास वाचन झाल्यानंतर हळूच सोडून ते खायचे, म्हणजे कोणाला न दिसता। एकदा त्या लायब्ररीन असतो, ग्रंथपाल असतो, त्याने पाहिलं की हा विद्यार्थी इथे जेवण करतो, तेव्हा त्याला बजावण्यात येतं बाबासाहेब आंबेडकरांना की तू इथला नियम मोडलेला आहे, आजपासून तू या लायब्ररीमध्ये यायचं नाही, कारण इथे जेवणात सक्त मनाई असताना तू तो नियम तोडलेला आहे। तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी खूप त्यांच्या समोर क्षमा याचना केली की मला यापेक्षा कोणती मोठी शिक्षा द्या, परंतु मला रोज इथे वाचायला द्या। आणि नंतर त्यांच्या लक्षात आले की हा विद्यार्थी भारतीय विद्यार्थी आहे, सातार समुद्रापलीकडून इथे आलाय। दुसऱ्या दिवसापासून त्या ग्रंथपालने स्वतःचा डबा आणता अधिकच्या 2-3 म्हणजे जास्तचा डबा घेऊन यायचे आणि त्या बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी खाऊ घातलेला आहे। म्हणजे असं बिकट कठीण परिस्थितीतून बाबासाहेब आंबेडकरांनी अध्ययन करून हे फार मोठं संविधान लिहिलेलं आहे। मी एवढं सांगेन विद्यार्थी मित्रांनो की माणूस 4 गोष्टीने मोठा होतो, लक्षात घ्या, माणूस 4 गोष्टीने मोठा होतो। पहिली गोष्ट वाचन केलं पाहिजे, दुसरी गोष्ट काय केली पाहिजे, वाचनानंतर आपण चांगल्या मित्राची किंवा चांगल्या बुद्धिमान माणसाची संगत केली पाहिजे, बुद्धिमान आणि सुसंस्कृत मानव त्याची संगत केली पाहिजे। तिसरं काय केलं पाहिजे, आपण सभा संचार केली पाहिजे। सभा संचार म्हणजे काय, मोठे मोठे कार्यक्रम असतील तिथे जाऊन बसलं पाहिजे आणि मोठ्या शहाण्या माणसाचं ऐकलं पाहिजे। आणि चौथी गोष्ट परदेश गमन, म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो तो देश सोडून, ते गाव सोडून दुसऱ्या देशात गेलं पाहिजे, तर काहीतरी आपल्याला शिकायला मिळतं। तर या 4ही गोष्टी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आहेत। सर्वात महत्त्वाचं वाचन पण केले त्यांनी चांगल्या माणसाची संगत म्हणजे काय, सगळ्यात मोठा संगती त्यांचा पुस्तक होता, पुस्तकाची संगत केले आणि ठराविक गुरुवर्य हे त्यांच्या आदर्श राहिले। तिसरी गोष्ट सभा संचार, तुम्हाला सर्वांना माहिती आहे बाबासाहेब आंबेडकर गाडगे बाबांच्या कीर्तनाला पण जाऊन बसायचे आणि त्यांचं सगळं ऐकायचे, म्हणजे एवढे महान असताना सुद्धा गाडगे बाबांचे कीर्तन ऐकायचे। आणि चौथी गोष्ट परदेश गमन, म्हणजे त्यांनी अनेक देशांचे दौरे केले म्हणून ते महान झाले। आपल्याला सुद्धा आजच्या संविधान दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून प्रेरणा घ्यायची आहे आणि त्यांच्याकडचे जे काही वाचनाचे किंवा अभ्यासाचे जे प्रयत्नाचे असले जिद्दीचे गुण आहेत ते आपण घेऊया आणि आपण मोठे होऊया, स्वतः मोठे होता घर गाव आणि देशाला मोठे करू, हा संविधानाचा मुख्य उद्देश आहे।
सगळ्यात महत्वाचं आपण सगळ्यांनी संस्कार आणि आपलं काय म्हणतात कर्तव्याचं पालन आपण केलं पाहिजे. सर्व गुरुवर्यांचं आपण मानलं पाहिजे. आई वडिलांचं पण ऐकलं पाहिजे. चुकून आपल्याकडून वाईट गोष्ट घडल्या तर त्याचा पश्चाताप झाला पाहिजे. रात्रभर विचार केला पाहिजे की रात्री मी किंवा दिवसभरात काहीतरी मी वाईट केलं. ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आजचा दिवस आपण साजरा केल्याचा सार्थक होईल. पुन्हा एकदा मी या ठिकाणी संविधान दिनाच्या बद्दल सर्व गुरुवर्यांना सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझं मनोगत मी थांबवतो. जय हिंद, जय संविधान.